मंडळी नमस्कार, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आजच आले आहे मी गावावरून आणि गावावरून आल्या आल्या दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट व्हायचं आहे. म्हणजे मला माहिती नाही प्रत्येकाला जमतं की नाही जमत, पण मला तर नाही जमत. म्हणजे आपण भले ती भाड्याची असते रूम, पण आपले 4 भिंती असतात ज्यांच्याबरोबर अटॅचमेंट असते. ते अटॅचमेंट थोडं करत करत थोडी सवय पाड्यापर्यंत एक गोष्ट वेळ लागतो आणि ती अटॅचमेंट सवय झाली की पुन्हा एकदा दुसऱ्या रूममध्ये जाण्याची वेळ येते. तर मी माझ्या लहानापासून खूप गोष्टी बघितल्या आहेत आणि लहानापासून खूप स्ट्रगल आहे, खूप काही गोष्टी आहेत, खूप काही बघितल्या आहेत. तर मला आहे ना, एक म्हणजे व्यक्ती असो किंवा वस्तू असो किंवा एखादी भाड्याने रूम असो, मला आहे ना असं मी खूप इमोशनल आहे. त्याच्यामुळे मला सगळ्या गोष्टी आहेत ना अशा एकदम सोडून नाही जात आहेत लगेच. त्यामुळे आता तयारी तर चालू आहे, तर बघूया ज्या रूममध्ये जाणार आहे. त्यानंतर हळूहळू इकडे सगळं मी पॅकिंग करत होती आणि गावावरून आल्याला दुसरीकडे शिफ्ट होणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आल्या आल्या. कारण का गावावरून आलो असतो, ह्या रूममधले एवढे अटॅचमेंट असतात आणि माझी ना एक खूप इच्छा होती. एका वर्षामध्ये ह्या रूमने ना खूप काही गोष्टी दिल्या. जेव्हा मी ह्या रूममध्ये शिफ्ट झाली, म्हणजे मी ऑलरेडी असं स्वामींना बोलली होती की जेव्हा म्हणजे भाड्याच्या रूममध्ये आम्ही राहायला जाऊ, मी आणि माझा भाऊ, तेव्हा जी मी व्हिडिओ तुमची टाकेन ती ॲटलिस्ट लाखोपर्यंत तरी व्ह्यू गेल्या पाहिजेत आणि लाईक आल्या पाहिजेत. आणि खरं सांगू की ती 2.8 मिलियन व्ह्यू गेल्या आणि त्याला लाईक पण खरंच खूप छान आहेत, कमेंट्स आहेत, शेअर आहेत. तर सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे मी. आणि ती माझी इच्छा एक पूर्ण झाली. त्यामुळे खरंच त्या रूममधून बाहेर पडताना मला खूप असं इमोशनल वाटत होत्या, पण दाखवू शकत नाही आपण ते इमोशनल. आणि त्या दुसऱ्या रूममध्ये मग गेलो आम्ही. तिकडे मी पूजा वगैरे आम्ही केली छोटीफार. आणि हा आमचा त्या रूममधला पहिला गुरुवार होता म्हणून छानपैकी जेवण बनवलं. आणि ठीक आहे, आता थोडं वावरायला किंवा ह्या जिथे अटॅचमेंट व्हायला थोडासा वेळ जाईलच. आणि छान गेला दिवस. आणि अशाच मिनी ब्लॉगमध्ये आपण भेटूया. तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांना खुश ठेवा. जय शिवराय, श्री स्वामी समर्थ.